पुण्यातली जी टीम काम करत होती त्यांनी अमन युसुफ पठाण आणि सुजल राहुल मेरगू यांना अरेस्ट केलेली आहे आणि बंडू आंदेकर, तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर आणि वृंदावनी वाडेकर यांना बुलढाणा जिल्ह्यातनं आम्ही अटक करून इथे आणलेला आहे। यामध्ये घटना घडल्याच्या दुसऱ्याच दिवशी यश सिद्धेश्वर पाटील आणि अमित प्रकाश पाटोळे हे 2 आरोपी अटक करण्यात आले होते आणि त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं होतं आणि त्यांचा PCR सुद्धा घेण्यात आला होता। त्या व्यतिरिक्त काल अमन युसुफ पठाण आणि सुजल राहुल मेरगू हे 2 आरोपी हे अटक करण्यात आलेले आहेत। त्यामध्ये पहिली जी 2 नावं घेतली मी, यश सिद्धेश्वर पाटील आणि अमित प्रकाश पाटोळे, आणि अमन युसुफ पठाण आणि सुजल राहुल मेरगू हे 4 आरोपी त्या गुन्ह्यामध्ये यांचा सक्रिय सहभाग दिसून येत होता। ह्याच्यामध्ये जो मयत व्यक्ती आहे त्याच्यावर फायर करणे, रेकी करणे, बेहरणी करणे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये यांचा सहभाग निष्पन्न होत होता। असे हे 4 आरोपी आपण अरेस्ट केले आहेत। त्या व्यतिरिक्त ह्या गुन्ह्यातले जे प्रमुख आरोपी आहे त्यामध्ये बंडू अण्णा आंदेकर, तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर आणि वृंदावनी वाडेकर यांना सुद्धा काल रात्री आपण ताब्यात घेतलाय आणि आज पहाटे त्यांना पुण्यामध्ये आणून आपण समर्थ पोलीस स्टेशनकडे त्यांना हस्तांतरित केलेलं आहे। अमन युसुफ पठाण आणि सुजल राहुल मेरगू हे 4 लोक हा गुन्हा एक्झिक्यूट करण्यामध्ये यांनी एक प्रॉमिनंट रोल असा अदा केलेला आहे। फायरिंग मध्ये जे आहे ते अमन युसुफ पठाण आणि यश सिद्धेश्वर पाटील ह्या दोघांचा रोल होता आणि त्यांना लॉजिस्टिक्स पुरवणे, मदत करणे याच्यामध्ये अमित प्रकाश पाटोळे आणि सुजल मेरगू यांचा रोल होता। हे सगळं तपासाचा भाग आहे। तो तपासाअंती तो पूर्ण क्राईम सीन रिक्रिएट केल्यानंतरच आम्ही त्यामध्ये सांगू शकतो की नेमका क्राईम कसा एक्झिक्यूट झालेला। पण एक गोष्ट लक्षात घ्या की एका गुन्हेगाराच्या घरामध्ये त्याच्या नातवाचा खून झालेला आहे, त्याच्यामध्ये तो गुन्हेगारच मुख्य आरोपी आहे। सो याला गँगवॉर म्हणणं फारसं संयुक्तिक होणार नाही। आपण जर याच्याकडे बघितलं आणि अनेक मीडिया मध्ये पण ते प्रसार माध्यमांमध्ये ते छापून आलंय की हा त्यांच्या घरातलाच काहीतरी गृहकलश आहे आणि त्याच्यातनच हा सगळा प्रकार हा घडताना दिसून येतो। महिला आरोपींचं नाव हे फिर्यादीमध्ये नमूद आहे आणि आता त्यांना जे आहे ते चौकशी असतीच त्यांचा काय रोल होता हे निष्पन्न करायचं। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जो पहिला अटेम्प्ट आहे तो सोमनाथ गायकवाड आणि त्याच्या कुटुंबियांवर होण्याचा जो प्रयत्न होता तो भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन आणि क्राईम ब्रांच यांनी फार चांगल्या पद्धतीने तो फेल केला होता। कदाचित त्याच्या डेस्परेशन मध्येच असा प्रकार हा घडला असावा। त्या दिवशी टार्गेट कोण होतं? ऑलरेडी हे पब्लिक डोमेन मध्ये ही माहिती आहे की 31 तारखेला पहिल्या दिवशी सोमनाथ गायकवाडच्या कुटुंबियांना टार्गेट करण्याचा प्रयत्न होता। सर, पुणे शहराला विद्याचं माहेरघर म्हणून संपूर्ण राज्यामध्ये ओळखलं जातं आणि या विद्याच्या माहेरघर म्हटलेल्या पुणे शहरामध्ये अनेक तरुणी जे आहेत ते आपलं भविष्य घेऊन या ठिकाणी येत असतात। परंतु आज पुणे शहराला गुन्हेगारांचा अड्डा देखील म्हणलं जात आहे। सर्वसामान्य नागरिकांनी पोलीस प्रशासनाकडे नेमकी कशा पद्धतीने अपेक्षा ठेवावी असा प्रश्न निर्माण होतोय, त्यावर काय सांगता? नाही, या निमित्तानं मी सर्वसामान्य नागरिकांना एवढंच आश्वस्त करू इच्छितो की इथली कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याकरता जे काही करणं आवश्यक आहे ते सगळं करण्यात येईल। अशा प्रकारच्या गुन्हेगारांना कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल, त्यांना कडक शासन होईल। हे करत असताना प्रसार माध्यमांना सुद्धा आमची कळकळीची विनंती आहे की त्यांनी कुठल्याही प्रकारे ह्या गुन्हेगारांचं उदात्तीकरण करू नये। ह्या सोबतच त्यांचे जे इंस्टाग्रामवरचे फॉलोअर्स आहेत, सपोर्टर्स आहेत, त्यांना पण ट्रॅक करण्याचं काम हे ऑलरेडी आम्ही सुरू केलेलं आहे आणि त्यांच्यावर सुद्धा योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात। सर, आता तुम्ही तो क्रेडिट घेतला सर की तुम्हाला काही इंटेलिजन्स रिपोर्ट होते की बाबा हे असं पद्धतीने होऊ शकतं, तर त्याच वेळी बंडू आंदेकर यांच्यावर तरी जिल्हा बंदीची नोटीस आहे, ते गेले 1.5 वर्ष इथं 1 वर्षभर इथंच आहे, मग त्याला आपण बाहेर काढण्यात पोलिसांचं फेलियर नाही का सर? त्याला तो इथंच आहे हे सगळ्यांना माहिती आहे, प्लॅन करतो हे पोलिसांना माहिती आहे। म्हणजे आता तुम्ही एकाला राष्ट्रीय विद्यापीठमध्ये अटक करता, दुसरीकडे त्याला जिल्हा बंदी असताना 2 वर्षासाठी तो इथंच आहे। हे आम्ही वारंवार त्याची घरं पण चेक केलेली आहे, परंतु तिथे तो आरोपी म्हणून आला नाही। ह्या व्यतिरिक्त पण त्याचा सर्च हा
पुणे पोलीस कॉन्स्टंटली घेत होते आणि जेव्हा जेव्हा आम्ही चेक केलं तेव्हा तो मिळून आलेला नाही. ह्या गुन्ह्यामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जे जे याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहे त्या सगळ्यांना अरेस्ट करण्याचं काम केलेलं आहे. स्पॉटवर एकूण फायर करताना 2 जण होते आणि त्याच्या बाहेर 2 जण बाईकवर होते. असे एकूण 4 आरोपी, जी मी नाव सांगितली पहिली, ती 4ही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड. सर, मी आपल्याला अतिशय स्पष्टपणे सांगू इच्छितो की ह्या काही गुन्हेगारांचं उदात्तीकरण ज्या प्रकारे नावं घेऊन करण्यात येत आहे, या व्यतिरिक्त आपण हेही बघितलं पाहिजे, आम्ही वारंवार प्रेस नोट मधूनही सांगितलेलं आहे की गेल्या 2.5 ते 3 महिन्यामध्ये मोकामधले 1 नाही 2 नाही तर 44 आरोपी हे आम्ही विविध मोकाच्या गुन्ह्यामध्ये अटक केलेले आहेत. त्यामध्ये क्राईम ब्रांच आहे, त्यामध्ये युनिट्स आहेत आणि पोलीस स्टेशनचा स्टाफ सुद्धा आहे. ह्या सगळ्यांनाच अटक करून आम्ही जे आहे ते लॉकअप मध्ये टाकले आणि ही जेवढी पण ह्यामध्ये गुन्हेगारी करणारी लोक असतील त्या सगळ्यांना कालांतराने अटक होणारच आहे. आपण सांगताय की गायकवाडच्या परिवाराला थेट होता किंवा त्याच्या इंट्रोगेशन मध्ये याचं नाव कुठं आलं नाही का, खोमकर परिवाराचं किंवा याचं कुठे इंट्रोगेशन मध्ये समोर आलं नाही का आपल्याला? तर तसं आलं नाही म्हणूनच अशा प्रकारची घटना ही होऊ शकली. सर, हा ग्रहकला आहे. बहिणीने भावाची सुपारी दिली, हत्या करून आणली. तर तुम्हाला असं वाटलं नाही का पोलिसांना की काही होऊ शकतं, हे सुद्धा यांच्या नात्याची कुठलेही पाळणार नाहीत आणि असं होऊ शकतं आणि त्यांच्या टार्गेटवर हे असू शकतं? आपण एक गोष्ट लक्षात घ्या की पोलिसांना जे जे करणं शक्य होतं, क्राईम ब्रांच असेल आणि स्थानिक पोलीस असेल, यांनी सर्वतोपरी प्रयत्न केलेले आहेत. इनफॅक्ट हा जो पहिला 31 तारखेचा जो काही कट होता तो पोलिसांनीच उघडकीस आणला आणि त्याच्यावरच काम करणं सुरू होतं. सो हे इतकं साधं सरळ सोपं जर असतं की आरोपी निष्पन्न झाल्याबरोबर त्याला अटक झाली तर ते तितकं सरळ नव्हतं. म्हणूनच आम्ही त्याच्या प्रयत्नात होतो. त्याचा ते वर्कआउट करत असतानाच ही दुसरी घटना घडली. सर, या निमित्ताने तरी पुणे पोलीस पुण्यातल्या गँगवर समूळ नष्ट करण्यासाठी काय कारवाई करणार? मी आपल्याला परत तेच सांगतोय की ह्याच्यामध्ये कोणाचाही मुलायचा बाळगला जाणार नाही. सगळ्यांना अटक होणार, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार, त्यांच्यावरचे गुन्हे लक्षात घेतात त्यांच्यावर अधिक कडक कलम ही आम्ही लावणार आहोत आणि यांचे जे काही सपोर्टर्स आहेत त्यांच्यावर सुद्धा योग्य ती कायदेशीर कारवाई सर, होईल. या प्रकारे अजून किती आरोपी निष्पन्न व्हायचे बाकी आहेत किंवा किती आरोपी फरार आहेत? ह्यामध्ये एकूण 13 आरोपी आहेत. 13 पैकी 8 आरोपी आम्ही अरेस्ट केलेले आहेत. अजून 5 आरोपी आम्ही अरेस्ट करणार आहे. त्या व्यतिरिक्त मला या निमित्तानं सगळ्यांना हे आवाहन करायचं आहे की ह्या गँगच्या विरुद्ध जर कोणाच्या काही तक्रारी असतील तर त्यांनी सुद्धा समर्थ खडक ह्या भागामध्ये या पोलीस स्टेशनला संपर्क करावा आणि कोणाच्या काही तक्रारी असतील त्यांनी पण आपले FIR नोंदवावे. तर पुणे पोलिसांचा असं काही रेकॉर्ड आहे की किती गँग सध्या पुण्यात सक्रिय आहेत, त्याच्यावर आपण काय काय कारवाई? पुण्यामध्ये मोकामध्येच बरेच गँग्स ह्या ऑलरेडी अटकेत आहेत, त्या जेलमध्ये आहेत आणि अशा ज्या ज्या गँग्स ऍक्टिव्ह होण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यावर आम्ही कारवाई करत आहोत. खूप साधा प्रश्न आहे का, गुन्हे शाखेनं आपण उघडकीस आणल्या सगळ्या गोष्टी करायला आहेत, पण आपण प्रिव्हेंटिव्ह कारवाई दररोज करतो व ऑल आउट ऑपरेशन सगळं राबवतो. समर्थ पोलिसांची काय भूमिका आहे? कारण हे जे आरोपी आहेत ते ऑलमोस्ट आरोपी बंडू आंदेकरच्या घरामध्ये घराशेजारी राहतात, तिथं राहतात सगळे. या आरोपींना कधी ह्या स्थानिक पोलिसांनी चेक केलं का? त्यांच्यावर प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन कधी केली? कारण की अल्पवयीन असल्यापासून आरोपी आहेत. हे जेही आरोपी आहेत त्यांच्यावर समर्थ पोलीस स्टेशन असेल, क्राईम ब्रांच असेल, यांनी वेळोवेळी चेकपट केलाय, प्रिव्हेंटिव्ह ऍक्शनही घेतली आहे आणि त्या प्रेस नोट सोबत गरज पडली तर प्रिव्हेंटिव्ह ऍक्शनची सुद्धा माहिती आम्ही शेअर करू. सर, याच्यामध्ये जी फिर्यादी आहे वनराज आंबेकरचा जेव्हा खून झाला त्यावेळेस हिचं पण नाव होता, पण मेंटल सर्टिफिकेट काहीतरी तिथे दिल्यामुळे तिचं नाव याच्यामध्ये घेतलं नाही. तर आताच्या प्रकरणात ती फिर्यादी आहे, तर मेंटल स्थितीच्यामुळे या FIR वर कायदेशीर काय टेक्निकली प्रॉब्लेम येऊ शकतो काय? मला तरी असं वाटत नाही की याच्यामध्ये फार काही अडचणी आहे. सर, या सगळ्या प्रकरणात बंडू आंदेकरचा काय रोल आहे? उघड झालाय का काय? हे तपासातच निष्पन्न होतं. कट कशासाठी रचला हे सगळं काय? हे सगळं त्या संबंधित आरोपीच्या इंट्रोगेशन नंतरच ते क्लिअर होईल. सर, गणेश कोमकरने काही सांगितलं का त्यांची चौकशी? नाही, आपण एक गोष्ट लक्षात घ्या की गणेश कोमकर हे ज्युडिशियल कस्टडीमध्ये आहेत आणि त्यांना फक्त त्यांच्या मुलाच्या अंत्यविधीसाठी एक्झेम्पशन मिळालं होतं. त्यामुळे पोलिसांनी त्यांची विचारपूस करणे किंवा चौकशी करणे हा प्रश्नच गैर लागू आहे. तो प्रश्न उद्भवतच नाही. गेल्या वेळेस जेव्हा वनराज आंदेकर यांची हत्या झाली त्यावेळेस शस्त्रपूजन केलं आणि असं आम्ही करू असं बोललं गेलं होतं. त्यावेळेस कुठं भावनेच्या भरात असं काही बोललं गेलंय का त्यावेळेस?
नाही, मला आता तेव्हा काय बोललो होतं ह्याच्याबद्दल कल्पना नाही, परंतु काल जे आहे ते फक्त प्युअरली त्यांना मुलाच्या अंत्यविधीसाठी कोर्टाने परवानगी दिली होती म्हणून त्यांना इथे आणण्यात आलं होतं आणि त्यांना परत नागपूरला सेंट्रल जेलला पाठवण्यात पण आलं. पत्र होतं एक हातामध्ये विस्ताराने सांगा कशाचं ते होतं मला त्याच्याबद्दल काही कल्पना नाही. ओके, थँक्यू.